आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. धुळे शहरातील राजकारणात सध्या मोठी खळबळ उडाली आहे. मनपा प्रभाग क्रमांक 1 मधील भाजप नगरसेविका योगिता संजय कुटे या वादाच्या केंद्रस्थानी आल्या आहेत. 3 अपत्य असतानाही निवडणूक अर्जात केवळ 2 अपत्यांचा उल्लेख केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. या संदर्भात सचिन दीक्षित यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकाकर्त्यांच्या वतीने ॲडव्होकेट राहुल वाघ यांनी या पत्रकार परिषदेत अनेक गंभीर मुद्दे मांडले. नामनिर्देशन अर्जात येणे असा उल्लेख करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच नोटरी अधिकाऱ्यांचा शिक्का असला तरी स्वाक्षरी नसल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. योगिता कुटे यांच्या 3ही मुलांचे जन्मदाखले मनपाच्या नोंदीत असल्याचा दावा करण्यात आला आहे. हे सर्व पुरावे न्यायालयात सादर करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. त्यामुळे त्यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणात आतापर्यंत 8 वेळा सुनावणी पार पडली आहे. मात्र अद्याप प्रतिवादींकडून लेखी खुलासा सादर झालेला नाही. न्यायालयाने त्यासाठी मुदत दिल्याचेही सांगण्यात आले. पुढील सुनावणीत हा खुलासा सादर होण्याची शक्यता आहे. दरम्यान याचिका दाखल केल्यामुळे दबाव टाकला जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. योगिता कुटे यांच्या पतीच्या ठेकेदारी व्यवसायावर परिणाम झाल्याचे सांगितले गेले. त्यांचे टेंडरिंग रद्द करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या सर्व घडामोडींमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे. या याचिकेत निवडणूक रद्द करून योगिता सचिन दीक्षित यांना विजयी घोषित करण्याची मागणी करण्यात आली आहे. आता सर्वांचे लक्ष लागले आहे ते 22 एप्रिलकडे. या दिवशी न्यायालयात पुढील सुनावणी होणार आहे. या सुनावणीत नेमका काय निर्णय होणार, आरोपांमध्ये किती तथ्य आहे, याकडे संपूर्ण धुळेकरांचे लक्ष लागले आहे. न्यायालयाच्या निर्णयाने या प्रकरणाला नवे वळण मिळण्याची शक्यता आहे. तोपर्यंत या प्रकरणातील प्रत्येक घडामोड महत्त्वाची ठरणार आहे. प्रतिनिधी अजिम शेखसह स्वराज्य न्यूज, धुळे. जी काही निवडणूक याचिका स्थानिक स्वराज्य संस्थेमधल्या प्रभाग क्रमांक 1च्या संदर्भात योगिता सचिन दीक्षित यांच्या माध्यमामधून दाखल करण्यात आलेली आहे, त्या संदर्भामध्ये गेल्या 8 तारखेमध्ये जे काही कामकाज झालेलं आहे त्यामध्ये मुख्यतः संबंधित प्रतिवादी मेहरबान न्यायालयासमोर उपस्थित राहण्यासाठी अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने मार्ग शोधत होते. परंतु आम्ही त्या ठिकाणी जेव्हा एक नोटीस डकवण्याची नोटीस मेहरबान न्यायालयाच्या मार्फत काढली त्यावेळेस ते आता मागच्या तारखेला मेहरबान न्यायालयात उपस्थित झालेले आहेत. पुढच्या तारखेला ते कैफियत खुलासा दाखल करण्याची शक्यता आहे. परंतु या ठिकाणी जर आपण बघाल तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की ज्या याचिकाकर्त्यांनी याचिका दाखल केलेली आहे आपल्या संवैधानिक अधिकारासाठी, तर त्यांच्यावर कौटुंबिक त्यांचे जे काही पती आहेत ते व्यावसायिक ठेकेदारी करतात, तर त्यांना मिळालेला ठेका फक्त त्यांच्या पत्नीने याचिका दाखल केली म्हणून त्यांना तो ठेका रद्द करण्यात आलेला आहे. तर या संदर्भात देखील सचिन दीक्षित साहेब मेहरबान न्यायालयामध्ये जाणार आहेत. परंतु हा सगळा जो काही वृत्तांत आहे तो आपल्या माध्यमातून समाज जीवनात जाऊन निवडणूक याचिका दाखल करून देखील आपला कॉन्फिडन्स वाढवता येऊ शकतो या बेकायदेशीर लोकांच्या विरोधामध्ये, हे सांगण्यासाठी आजची मुख्यतः पत्रकार परिषद होती.